नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत पॉझिटिव्ह ॲफर्मेशन म्हणजे सकारात्मक स्वसूचना तुमच्या मेंदूवर कसा परिणाम करतात. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे सकारात्मक स्वसूचना बोलता, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये केवळ विचारांची देवाणघेवाण होत नाही, तर प्रत्यक्ष न्यूरोलॉजिकल म्हणजे मज्जासंस्थेशी संबंधित बदल घडून येतात. विज्ञानाच्या भाषेत याला न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणतात. जेव्हा तुम्ही मी यशस्वी आहे किंवा माझे शरीर निरोगी होत आहे असे म्हणता, तेव्हा मेंदूमध्ये खालील प्रमुख प्रक्रिया घडतात. पहिले, न्यूरल पाथवेची पुनर्रचना, रिवायरिंग ऑफ न्यूरल पाथवे. आपला मेंदू हा प्लॅस्टिकसारखा आहे, तो स्वतःला बदलू शकतो. जेव्हा तुम्ही वारंवार एकच सकारात्मक वाक्य बोलता, तेव्हा मेंदूतील विशिष्ट न्यूरॉन्स म्हणजे पेशी एकमेकांशी जोडले जातात. विज्ञानाचा नियम, न्यूरॉन्स दॅट्स फायर टुगेदर वायर टुगेदर. तुम्ही जितक्या वेळा पॉझिटिव्ह शब्द उच्चारता, तितका तो रस्ता म्हणजे पाथ मजबूत होतो आणि जुने नकारात्मक विचार हळूहळू कमकुवत होतात. दुसरं, रिवॉर्ड सिस्टीम सक्रिय होणे, ॲक्टिवेशन ऑफ रिवॉर्ड सिस्टीम. जेव्हा आपण स्वतःबद्दल काही चांगले बोलतो, तेव्हा मेंदूत व्हेंट्रोमेडिकल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग सक्रिय होतो. हा भाग मूल्य आणि बक्षीस यांच्याशी संबंधित आहे. यामुळे मेंदूमध्ये डोपायमिन म्हणजे आनंद घेणारे रसायन पाझरते. हे रसायन तुम्हाला उत्साही ठेवते आणि तुमच्या शरीरातील तणाव कमी करते. तिसरं, कर्टिसोलमध्ये घट, रिडक्शन ऑफ कर्टिसोल. नकारात्मक विचारात शरीरात कर्टिसोल ट्रेस हार्मोन्स वाढवतात. जेव्हा तुम्ही सकारात्मक अफर्मेशन बोलता, तेव्हा तुमची पॅरासिस्टमॅटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते. यामुळे रक्तातील कर्टिसोलची पातळी कमी होते. परिणामी हृदयाचे ठोके शांत होतात आणि तुमच्या पेशींना म्हणजे सेल दुरुस्तीसाठी रिपेअरिंगला वेळ मिळतो. चौथा, रेटिक्युलर ॲक्टिव्हिटी सिस्टम RAS चे रिफिल्टरिंग. तुमच्या मेंदूत RAS नावाचा एक भाग असतो, तो फिल्टर सारखे काम करतो. जेव्हा तुम्ही अफर्मेशन बोलता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एक विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश देता. त्यानंतर तुमचा मेंदू आजूबाजूच्या जगात अशाच गोष्टी शोधू लागतो ज्या तुमच्या अफर्मेशनचा साजेसा असतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही मला नवीन संधी मिळत आहे असे म्हटले, तर मेंदूला अचानक नवीन संधी दिसू लागतात ज्या आधी दिसत नव्हत्या. पाचवं, सेल्स अफर्मेशन थिअरी. मानसशास्त्रानुसार सकारात्मक बोलण्यामुळे आपली सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःची किंमत वाढते. जेव्हा आपली स्वतःबद्दल प्रतिमा सुधारते, तेव्हा मेंदू कठीण प्रसंगांना धोका म्हणजे थ्रेट न मानवता आव्हान म्हणजे चॅलेंज म्हणून पाहतो. यामुळे आपली कार्यक्षमता वाढते. हे अधिक प्रभावी करण्याची टिप्स, केवळ शब्द उच्चारू नका, तर त्या शब्दासोबत भावना म्हणजे इमोशन जोडा. जेव्हा शब्द आणि भावना एकत्र येतात, तेव्हा मेंदूतील बदल अधिक वेगाने आणि कायमस्वरूपी होतात. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.